हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग या विषयाची सिरीज सुरू केली आहे. या सिरीज मधील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्शन अँड डिस्टन्स म्हणजेच दिशा आणि अंतर या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर तसेच त्या आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन आज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. पहिली बॅच जी होती ती 6 जानेवारीला आम्ही चालू केली होती. आत्ताची जी बॅच आहे ही 13 जानेवारीला आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत ते संपूर्ण अभ्यासक्रमावरचे याच्यामध्ये असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला या बॅच मध्ये दिल्या जातील. त्यानंतर 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू पण या बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. तिथे तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा कोर्स सर्च करून परचेस करू शकता. मित्रांनो, मग सुरू करूया आजच्या क्वेश्चन्सला. प्रश्न आहे, अ गर्ल इज गोइंग टुवर्ड्स द वेस्ट, देन शी टर्न लेफ्ट, देन टर्न 90 डिग्री इन द क्लॉकवाइज डायरेक्शन. इन विच डायरेक्शन इज शी गोइंग नाउ? एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे, त्यानंतर ती डावीकडे वळाली, मग घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री उजवीकडे वळाली. ती आता कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो की आपल्याला डायरेक्शन दिलेले आहेत, दिशा दिलेल्या आहेत आणि त्या मुलीचे मुवमेंट दिलेले आहेत. तर मित्रांनो या दिलेल्या माहितीवरनं आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला सांगितलंय की एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे. आता तुम्हाला इथं मी दिशा ऑलरेडी दिलेल्या आहेत, तुमच्या रेफरन्ससाठी दिलेल्या आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलं जात नाही, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं. ठीक आहे, तर एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे. आता आपल्याला सांगितलंय की ती मुलगी पश्चिमेकडे जाते, म्हणजेच समजा आपण जर हा त्या मुलीचा ओरिजिन पॉइंट किंवा सुरुवातीचा पॉइंट जर कन्सिडर केला तर पश्चिम दिशा जी आहे ती आता तुमच्या स्क्रीनच्या लेफ्ट बाजूला आहे आणि पूर्व दिशा समजा स्क्रीनच्या राईट बाजूला आहे. तर ती पश्चिमेकडे जात आहे. म्हणजे ती आता या दिशेला जाईल. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला, मग ती डावीकडे वळाली. आता ज्या वेळेस आपला चेहरा पश्चिमेकडे असतो त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला साऊथ किंवा दक्षिण दिशा असते. तर मग ती कुठे वळाली आहे? ती डावीकडे वळाली आहे. या साईडला डावी बाजू असणार आहे, इथे वरती राईट, इथे लेफ्ट. डाव्या बाजूला वळाल्यानंतर मग ती घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री उजवीकडे वळाली. आता चेहरा तिचा दक्षिणेकडे होता, साऊथकडे होता. आता साऊथकडे ज्यावेळेस चेहरा असेल, दक्षिणेकडे ज्यावेळेस चेहरा असेल, त्यावेळेस इकडे लेफ्ट असेल, इकडे राईट असेल. तर ती उजवीकडे 90 डिग्री वळाली असं सांगितलं आपलं. घड्याळाच्या दिशेने ती 90 डिग्री उजवीकडे वळाली. आता ही उजवी बाजू आहे आणि घड्याळाच्या दिशेने म्हणजे आपल्याला माहिती आहे घड्याळ असं फिरतं. तर मग या दिशेला ती वळाली, 90 डिग्री वळाली. म्हणजेच ज्या वेळेस तिचं साऊथकडे तिचा चेहरा होता, 90 डिग्री वळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे मुख्य दिशामधला जो कोन असतो तो कोन 90 डिग्रीचा असतो. म्हणजे साऊथच्या 90 डिग्री उजव्या बाजूला पश्चिम म्हणजेच वेस्ट दिशा आहे. तर आता जर आपण पाहिलं तर तिचा जो चेहरा आहे तो ऑब्विसली पश्चिम दिशेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पश्चिम किंवा ऑप्शन बी वेस्ट डायरेक्शन. ठीक आहे, सुरुवातीला ती ओ पॉइंट पाशी होती, नंतर ती वेस्टकडे चालली होती. वेस्टकडे चाललेली असताना ती लेफ्टकडे वळाली, लेफ्टकडे मग दक्षिण दिशा असेल आणि त्याच्यानंतर क्लॉकवाइज डायरेक्शनने म्हणजेच घड्याळाच्या दिशेने परत ती उजवीकडे वळाली. आता दक्षिणेकडे आपला चेहरा असल्यानंतर आपल्या उजवीकडे वेस्ट दिशा किंवा पश्चिम दिशा असते. त्यामुळे आता फायनली त्या मुलीचा जो चेहरा आहे तो वेस्ट किंवा पश्चिम दिशेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम, वेस्ट. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. वंदना इज गोइंग नॉर्थवर्ड, शी टर्न राईट, मूव some distance and again turn to her right. After moving some distance she turn to left, goes forward and again turn to her left. In which direction now is Vandana going? तर वंदनाच्या मुवमेंट्स आपल्याला दिले इथं. तर आपल्याला इथे पॅटर्न दिलाय, वंदना उत्तर दिशेने जात होती. ठीक आहे, ती उजवीकडे वळते. पहिलं म्हणजे ती उत्तर दिशेने जात होते, नंतर ती उजवीकडे वळते, काही अंतर चालते आणि पुन्हा उजवीकडे वळते. ठीक आहे, ही तिसरी स्टेप आहे तिची उजवीकडे वळण्याची. काही अंतर चालल्यानंतर ती डावीकडे वळते, ही चौथी स्टेप झाली. पुढे जाते आणि पुन्हा डावीकडे वळते. आता ही 5वी स्टेप झाली. अशा 5 स्टेप मध्ये आपल्याला इथे क्वेश्चन दिला आहे.
आता पहिल्या स्टेपमध्ये वंदना उत्तर दिशेला जात आहे, नॉर्थ दिशेला ती जात आहे. इथे जर वंदनाने सुरुवात केली चालायला, नॉर्थकडे जाईल. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये दिले ती उजवीकडे वळते. आता इकडे उजवी बाजू असेल, ज्यावेळेस तुमचा चेहरा नॉर्थकडे असेल त्यावेळेस उजवी बाजू ही असेल, लेफ्ट बाजू ही असेल, उजवीकडे तुमच्या ईस्ट किंवा पूर्व असेल. आता ईस्टकडे वळाल्यानंतर काय होतं, पुन्हा तिसऱ्या स्टेपमध्ये ती उजवीकडे वळते. ज्यावेळेस ईस्टकडे तुमचा चेहरा असेल, राईट इकडे लेफ्ट इकडे, तुमच्या राईटला साऊथ म्हणजे दक्षिण दिशा असेल, दक्षिणेकडे ती वळते. त्यानंतर थर्ड स्टेप आपण पाहिली, उजवीकडे वळाली म्हणजेच दक्षिणेकडे वळाली. काही अंतर चालल्यानंतर ती डावीकडे वळते. आता या बाजूला आपण जर पाहिलं तर इकडे लेफ्ट असणार आहे, इकडे राईट असणार आहे. ज्यावेळेस तुमचा चेहरा साऊथला म्हणजे दक्षिणेकडे असतो त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ईस्ट किंवा पूर्व दिशा असते. आता ती लेफ्टकडे वळाली म्हणजे ईस्ट डायरेक्शनकडे ती वळाली. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये सांगितलंय ती पुन्हा उजवीकडे वळते. आता इथे पुन्हा ती उजवीकडे वळते. आता उजवीकडे वळते म्हटल्यानंतर ज्यावेळेस तुमचा चेहरा ईस्ट दिशेला असेल त्यावेळेस तुमच्या लेफ्टला म्हणजेच डावीकडे तुमची उत्तर दिशा असणार आहे. आता उत्तर दिशेला ती वळते. म्हणजे फायनली जर आपण पाहिलं तर तिचा जो चेहरा आहे तो उत्तरेला म्हणजेच नॉर्थ डायरेक्शनला असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, नॉर्थ. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. अ मॅन वॉक्स 6 किलोमीटर साऊथ. आता व्यक्ती आहे तो 6 किलोमीटर साऊथला म्हणजेच दक्षिण दिशेला चालतो. आता इथे जर तो माणूस असेल ओरिजिन पॉइंटला तर तो दक्षिणेकडे चालेल. आपण याला ब्रेक करून घेऊयात स्टेप्समध्ये. 6 किलोमीटर दक्षिणेकडे चालतो, ही पहिली स्टेप. नंतर तो डावीकडे वळतो, ही दुसरी स्टेप. डावीकडे वळतो नंतर तो डावीकडे वळून 4 किलोमीटर चालतो, ही दुसरी स्टेप. पुन्हा डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो, ही तिसरी स्टेप. आता तो सध्या कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे किंवा कुठल्या डायरेक्शनला आता तो फेस करतोय. तर पहिली स्टेप आपण पाहूयात 6 किलोमीटर दक्षिणेकडे. आता इथे जर त्याचं ओरिजिन असेल तर दक्षिण दिशा जी आहे ती या बाजूला खालच्या बाजूला असेल. इकडे तो 6 किलोमीटर चाललाय, इथे साऊथ डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर 4 किलोमीटर चालतो, डावीकडे वळून 4 किलोमीटर चालतो. आता इथे जर पाहिलं आपण इकडे लेफ्ट असणार आहे, इकडे राईट असणार आहे. कारण ज्यावेळेस तुमचा चेहरा साऊथकडे असतो त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा असते. तर तो आता लेफ्टकडे म्हणजेच डावीकडे 4 किलोमीटर गेलाय. म्हणजे आता त्याचा चेहरा जो आहे तो ईस्टला आहे म्हणजे पूर्व दिशेला आहे. सेकंड स्टेप आपण कंप्लीट केली आहे. थर्ड स्टेपमध्ये तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो. आता ज्यावेळेस तुमचा चेहरा ईस्टला असेल त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ही नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा असणार आहे. म्हणजे तो डावीकडे वळाल्यानंतर नॉर्थकडे तो 5 किलोमीटर चालेल. म्हणजे फायनल इथं जी डायरेक्शन असणार आहे ती ईस्टच्या लेफ्टला म्हणजे पूर्वेच्या डाव्या बाजूला नॉर्थ असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॉर्थ किंवा उत्तर दिशा. ऑप्शन ब इथे आपल्याला दिलं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. अ मॅन स्टार्टेड वॉकिंग वेस्ट, ही टर्न राईट, देन राईट अगेन अँड फायनली टर्न लेफ्ट. टुवर्ड्स विच डायरेक्शन वॉज ही वॉकिंग नाव? तर सुरुवातीला आपल्याला दिलंय अ मॅन स्टार्टेड वॉकिंग वेस्ट, तो पश्चिमेकडे चालत होता, हे पहिल्या स्टेपमध्ये. ही टर्न राईट, तो उजवीकडे वळाला, ही दुसरी स्टेप झाली त्याची. देन राईट अगेन, ही तिसरी स्टेप झाली. थर्ड स्टेप, उजवीकडे परत वळतो तो. त्याच्यानंतर शेवटी डावीकडे वळतो. आता ही जी स्टेप आहे ती चौथी स्टेप आहे. तर आपल्याला विचारले तर त्याचा चेहरा कुठल्या दिशेला आहे किंवा कुठल्या दिशेला तो आता चालत आहे. आता एक माणूस पश्चिमेकडे चालायला सुरुवात करतो. आता समजा तो व्यक्ती जर इथे उभा असेल या पॉइंटला, इथनं पश्चिम दिशा आपण पाहू शकतो आपल्या डावीकडे पश्चिम दिशा असेल. तर सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये तो पश्चिमेकडे गेला, वेस्टकडे गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तो उजवीकडे वळाला. आता ज्यावेळेस वेस्टकडे आपला चेहरा असेल त्यावेळेस उजवीकडे आपल्या नॉर्थ असणार आहे. तर तो सेकंड स्टेपमध्ये उजवीकडे म्हणजेच नॉर्थ डायरेक्शनला वळतो. थर्ड स्टेपमध्ये परत तो उजवीकडे वळतो. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपला चेहरा नॉर्थकडे असेल त्यावेळेस आपल्या उजव्या बाजूला ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा असणार आहे. आता तो तिसऱ्या स्टेपमध्ये उजवीकडे वळालाय आणि शेवटी तो डावीकडे वळतो. आता इकडं त्याचा चेहरा ईस्ट दिशेला असणार आहे, पूर्व दिशेला असणार आहे. चौथी स्टेप काय आहे, डावीकडे वळतो. आता इकडे ज्यावेळेस आपला चेहरा असेल त्यावेळेस इथे उजवं आणि इकडे डावं म्हणजे राईट अँड लेफ्ट असं असणार आहे.
डावीकडे वळाल्यानंतर ऑब्विसली तुम्हाला इथे दिसतंय की तो आता नॉर्थ या दिशेला फेस करून असणार आहे, कारण ईस्ट पूर्व दिशेच्या डावीकडे नॉर्थ दिशा आहे. त्यामुळे ऑप्शन ए नॉर्थ डायरेक्शन हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. ऍट सनराइज अमित अँड दीपक आर हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन. सूर्योदयाच्या वेळी अमित आणि दीपक हे संवाद साधत होते किंवा गप्पा मारत होते. त्यानंतर सांगितलंय द शॅडो ऑफ दीपक फॉर्म टुवर्ड्स द राईट हँड ऑफ अमित. अमितच्या उजव्या बाजूला दीपकची शॅडो पडते. तर त्याच्यावरनं तुम्हाला विचारलंय व्हॉट डायरेक्शन इज दीपक फेसिंग. कोणत्या दिशेला दीपक उभा आहे किंवा दीपकचा चेहरा कोणत्या दिशेला आहे. आपण कन्सिडर करूयात इथं अमित असेल, इथं दीपक असेल. ठीक आहे, आता त्यांचे चेहरे एकमेकांसमोर आहेत, एकमेकांकडे ते पाहत आहे आणि गप्पा मारत आहेत. आता जर अमितचा चेहरा इकडे असेल तर अमितची जी राईट साइड असेल ती ही असेल, लेफ्ट साइड ही असणार आहे. दीपकची लेफ्ट साइड ही असणार आहे, दीपकची राईट साइड ही असणार आहे. आपल्याला दिलंय द शॅडो ऑफ दीपक फॉर्म टुवर्ड्स राईट हँड ऑफ अमित. आता अमित इथे उभा आहे, अमितची उजवी बाजू ही आहे, म्हणजे दीपकची जी सावली आहे ती या डायरेक्शनला इथे पडते. आता आपल्याला माहित आहे आपली सावली सूर्योदयाच्या वेळेस जर आपण सूर्यासमोर उभे असू, समजा आता सूर्योदय होतोय आणि तुम्ही सूर्यासमोर उभे आहात, तर तुमची जी शॅडो असेल ती सूर्याच्या अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे सूर्य पूर्वेकडे असेल त्यावेळेस तुमची सावली पश्चिमेकडे पडते. आता इथे दीपक आहे, दीपकची सावली इथे आहे अमितच्या राईट साइडला, तर मग अमितच्या लेफ्ट साइडला म्हणजे दीपकच्या राईट साइडला इथे सूर्य असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इकडे जर सूर्य असेल तर सूर्याच्या किरणांमुळे दीपकची जी सावली आहे ती या बाजूला, ही बाजू कुठली आहे, अमितची राईट बाजू आहे. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की जर ही पूर्व असेल, ही पश्चिम असेल, ही पूर्व असेल, ही पश्चिम असेल, तर दीपकचा जो चेहरा आहे तो वरच्या बाजूला, म्हणजे आता इथं आपण पाहू शकतो पूर्व पश्चिम, वरच्या बाजूला नॉर्थ डायरेक्शन आहे, म्हणजे उजवीकडे दीपकचा चेहरा आहे आणि अमित साऊथ डायरेक्शनला म्हणजेच डावीकडे अमितचा चेहरा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नॉर्थ उत्तर. ऑप्शन डी इथे योग्य पर्याय आहे. ठीक आहे मित्रांनो, हे होते डायरेक्शन अँड डिस्टन्स म्हणजेच दिशा आणि अंतर या टॉपिक मधील काही महत्वाचे MCQ. आपण त्यांचे आन्सर्स पाहिले, त्यांच्या आन्सरचं आपण डिटेल डिस्क्रिप्शन पण पाहिलंय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 13 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.